कोपरगावात श्री सप्तशृंगी पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला। संगीतमय कथेसह भक्तिमय वातावरणामध्ये विविध कार्यक्रम देखील संपन्न झाले। शहरातील दत्तनगर गोरोबानगर परिसरात राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्ट आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला श्री सप्तशृंगी पालखी सोहळा महोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला। संतांची मांदियाळी, संगीतमय कथा, कीर्तन आणि महाप्रसादामुळे परिसर भक्तिमय झाला होता। या पालखी सोहळ्याची परंपरा 1996 पासून सुरू असून प्रारंभी 18 ते 20 भाविकांपासून सुरू झालेली ही यात्रा आज मोठ्या प्रमाणावर विस्तारली गेली आहे। दरवर्षी या सोहळ्याचे अधिक भव्य स्वरूपात आयोजन केले जाते। सन 2010 पासून राजमुद्रा प्रतिष्ठाननं विविध धार्मिक कार्यक्रम आणि कथा आयोजित करत हनुमान जयंतीनिमित्त वनीगडावर पालखी प्रस्थानाची परंपरा सुरू ठेवली आहे। यावर्षी 2 एप्रिल 2026 रोजी दत्तनगर येथून पालखीचं पूजन मठाधिपती महंत रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर मोठ्या थाटामाटात पालखी मिरवणूक काढत वनीगडाकडे प्रस्थान झालं होतं। हा पालखी सोहळा 2 ते 5 एप्रिल दरम्यान संपन्न झाला। महोत्सवानिमित्त 27 ते 1 एप्रिल कालावधीमध्ये हरिभक्तपरायण रेखाताई गायकवाड कोपरगाव यांच्या संगीतमय कथेचं आयोजन केलं होतं। त्यांच्या प्रभावी कथाकथनामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले। 7 एप्रिल रोजी त्यांच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता झाली। या कार्यक्रमासाठी आमदार काळे यांचे सहकार्य लाभले। सांगता सोहळ्यानिमित्त काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला असून संपूर्ण कार्यक्रमात मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमास नगरसेवक मंदार पहाडे, बाळासाहेब रोईकर, मेहमूद सय्यद, राजेंद्र बागचौरे, इम्तियाज अत्तार, माजी नगरसेवक रमेश गवळी, गणेश लकारे, संतोष बोरसे, संदीप चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तर 2 पदार्थांचं मिश्रण म्हणजे काला। 2 पदार्थांचं मिश्रण म्हणजे काला। आपल्याला घरामध्ये जर काला करायचा असेल तर 2 वस्तू लागतात। त्याप्रमाणे एक मुलगा असतो, त्याला गुळ खूप आवडत असतो। तो भगवंताला प्रार्थना करतो, भगवंता मला गुळ पाहिजे। आणि भगवंताची तो रात्रंदिवस प्रार्थना करतो आणि भगवंत प्रगट होतोय। आणि प्रगट झाल्यानंतर भगवंत त्याला विचारतो काय पाहिजे, म्हणजे भगवंता मला गुळ पाहिजे, मला फार आवडतो गुळ। म्हणे हो माता देऊ का गुळ? हो। तो मनात विचार करतो, अरे समोर हा डोंगर आहे, हा डोंगरच गुळाचा करून मागतो। पण क्षणात विचारात येतो की अरे परत त्या डोंगरावर चला, परत उतरा, तेवढा तो त्रासच होईल। त्यापेक्षा मी देवाला सांगतो, देवा मलाच गुळाचं करतो। आणि देव गुळाचं कर, त्या देवाला म्हणतो देवा त्याच्यावर चढायचं उतरायचं, त्यापेक्षा तूच मला गुळाचं करून टाक। देव म्हणतो तथाच तू। आणि देव जातो, हा लगेच जिभेमध्ये बोट टाकतो, तर त्याला कुठे चव लागते। जशी त्याची भेली गुळाची एकावर एक ठेवली तर त्याला चव लागेल का? लागेल का? तुम्ही बोलले तरच कीर्तन होणार आहे, नाही तर होणार नाही। लागेल का? नाही लागणार। तशी त्या ढेपावर ढेप ठेवली, चव नाही लागली, आणि तोंडात कोण घातलंय, चव लागली नाही। देवा आता देवाला आवाज देतोय, पण काही उपयोग आहे का? एकदा झालं ते झालं। तसं काला करायला 2 गोष्टी लागतात। भगवंत सुद्धा भक्त असेल तरच पूर्ण आहे, आणि भक्त सुद्धा भगवंत असेल तेव्हाच पूर्ण आहे, त्याशिवाय नाही। त्या भगवंताला कर्मच नव्हतं, म्हणून तो एकाचा अनेक झाला, तुमच्या आमच्या रूपामध्ये येऊन बसला। आणि मग त्याचा आपला संसार कसा फक्त एक कुटुंब आहे, त्याचं अखिल विश्व त्याचं कुटुंब आहे। तो एकाचा अनेक झाला, मग त्याला कर्मायला लागले, त्याशिवाय कर्म नाही। तसा हा काला आहे। 2 वस्तू एकत्र आल्या तरच काला होतो, त्याशिवाय काला होत नाही। कथा ठेवतो। कथा झाल्यानंतर आम्ही 4 दिवस पायी जातो। पायी आल्यानंतर परत इथं महाप्रसाद भंडारा आयोजन करतो। तर आमचे नेते आमदार आशुतोष काळे हे दरवर्षी आम्हाला सहकार्य करत असतात। वर दादांचं या जवळपास 10 ते 15 वर्षापासून जसं आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हापासून ते आम्हाला या पालखीला भरभरून मदत करतात। तसेच परमपूज्य मठाधिपती रमेशगिरीजी महाराज हे जेव्हा पालखीला खांदा लावता तेव्हा आम्ही आमची परंपरा
तेव्हा आम्ही पालखीचं प्रस्थान करतो. या वर्षी एवढा पाऊस जेव्हा आम्ही निघालो त्यावेळेस पाऊस चालू होता. पाऊस चालू असल्यामुळं बाबाजींना याला उशीर झाला, तरी बाबाजी या कार्यक्रमाला आले. पण जेव्हापासून बाबाजी आले आणि कार्यक्रमाला खांदा लावला तेव्हा आम्ही पालखी निघाली. तर सगळे दत्तनगर गांधीनगर प्रभाग क्रमांक 14 मधले बरेचसे भाविक महिला भरभरून आल्या. आम्हाला वाटत नव्हतं का एवढा पाऊस चालू असताना लोक येतील, पण तरी पाऊस थांबला, बाबाजी आले आणि पालखीचं प्रस्थान आम्ही केलं. तर आमचा पहिला मुक्काम जो पुढे व्हायचा मुखेडला, तर यावेळी आम्ही रवांजात केला. पाऊस चालू असताना रवांजात केला. आम्हाला भरपूर अडचणी आलाय, पण रवांजात आमचे जे अविनाश झालटे त्यांनी आम्हाला उत्सव लॉन्स म्हणून तिथे आमची व्यवस्था केली व पहिला मुक्काम आमचा तिथं लवकर केला. आम्ही पहिला मुक्काम केल्यानंतर लगेच दुसरा मुक्काम आम्हाला जड गेला. तर आम्ही त्या टायमाला पहाटे उठून मग ते दुसरा तिसरा चौथा मुक्काम परत आम्ही यशस्वीरित्या पार झाल्या. तर आई सप्तशृंगी पालखी सोहळ्यासाठी आम्हाला कधी आतापर्यंत 31 वर्ष तर कधी कोणती अडचण आली नाही. तसंच माझ्या बरोबर आमचे संतोष भाऊ बारसे असन, संदीप भाऊ चौधरी असन, असे बरेचसे 150 ते 200 जण आम्ही पायी जातो. दरवर्षी 150 ते 200 जण कन्फर्म राहतात. तर मला आपल्या सभासदांनी पण सगळ्यांनी आपल्या पालखीसाठी मदत केली व सगळ्यांच्या मदतीमुळे आम्ही आज हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे नगरसेवक वाल्मिक लहेरे यांनी सर्व भाविकांनी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्ट, समस्त गावकरी, सर्व देवी भक्त यांनी उपस्थित राहून परिश्रम घेतले आहेत. येसनन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.